आजची सभा मोठी आगळीवेगळी आहे. अध्यक्ष महोदय, अशी सुरुवात करायला मला संधी नाही आहे. त्यामुळे खरं तर आजच्या सभेचे तुम्ही सर्वच अध्यक्ष आहात असं मी मानतोय. पण आजच्या या विषयाकरता मी जे इथे तुमच्यासोबत प्रबोधन नव्हे उद्बोधन करायला येण्याचं मान्य केलं, ते संस्थेचे संचालक आणि त्यांचे सहकारी यांच्या विनंतीवरून. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानणार नाही आहे, कारण माझ्या मनावर कोणताही भार नाही आहे. पण त्यांचं अभिनंदन मला जरूर करायचं आहे. ते अभिनंदन करण्याचं असंच औपचारिक केवळ शाब्दिक प्रयोजन नाही आहे. ते कसं ते मी पुढे सांगेन. पण सर्वात आधी माझ्या परिचयात जी गोष्ट एक सांगण्याचं ते विसरले, तेवढी भरपाई मी करून देतो. कारण मला माहित आहे की माझा परिचय काय मी एवढा विख्यात नाही आहे की त्यामुळे सर्वांना परिचय असेल. त्यामुळे एक भर मी घालून दिलेली समयोचितच आहे. ती भर अशी की मी त्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे ज्या क्षेत्रात काम करणारे स्वतः शेतकरी सुद्धा ते क्षेत्र सोडून तिथून सुटका करून घेऊ इच्छितात. गळ्यामध्ये पडलेला जो फास आहे असं त्यांना वाटतं, तो पाश ते काढून टाकून बाहेर पडू इच्छितात. अशा एका आगळ्या वेगळ्या क्षेत्रामधला मी माणूस आहे. हे माझ्या परिचयात त्यांनी सांगायचं राहिलं. त्याचाही मी थोडा खुलासा पुढे करीन. पण आयोजकांचं सर्वात आधी मला अभिनंदन करायचं याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण, तुमच्यापैकी बहुतेकांचा शेती हा व्यवसाय नाही हे मला माहित आहे. त्यामुळे इथे बहुतेक जण शेतकरी नाही आहेत. काही आहेत पण बहुतेक नाही आहेत. पण समाजाचं काम करणारे सुद्धा बरेच जण इथे आहेत. शेती विषयाचं नसेल इतर विषयांचं. असा हा आगळा वेगळा समुदाय जो सामाजिक भावनेपोटी जीवनात काही करू इच्छितात अशा मंडळींचा समुदाय हा. आणि यालाच मुख्य ध्येय मानून स्थापन झालेली आणि पुढे इतकी विख्यात कामं केलेली ही मंडळी आणि ही संस्था सर्च या ठिकाणी यायला मी होकार दिला. याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण, 3 महान योग आहेत आज. पहिला योग, कालच ना 26 जानेवारीला गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे आपण साजरा केला. दुसरं, आता याच आठवड्यात दुसरं महत्वाचं कारण, पुढील 3 दिवसानंतरच या देशामध्ये शहीद दिन दुःखाने पण माथा उंच करून साजरा केला जावा. महात्मा गांधींच्या खुनाचा तो दिवस आणि त्यानिमित्ताने सर्व शहीदांचं स्मरण करण्याचा तो दिन, शहीद दिन, तोही 3 दिवसाच्या नंतर आहे. आणि तिसरं अगदी वेगळं विवक्षित विशिष्ट कारण, आज ठाकूरदास बंग यांचा स्मृती दिन. हे 3 योग जे आलेले आहेत एका आठवड्यात, हा केवळ योगायोग नाही आहे. मला वाटतं हा फार मोठा सुयोग आहे. आपण सर्वांनी काही बाबतीत या सुयोगाच्या दिनी काही गोष्टींचा विचार आणि जमेल तेवढी कृती करण्याची गरज आहे. ती माझ्या बोलण्यात तुमच्याशी मी संवाद करणार आहे. पहिला हा जो गणराज्य दिनाचा सुयोग आहे, काल जो झाला, या आठवड्यातल्या 3 सुयोगांपैकी एक. गण म्हणजे काय? गण म्हणजे लोक. प्रजासत्ताक म्हणजे राजाची प्रजा नव्हे, देशाची प्रजा जी सार्वभौम आहे ती प्रजा. त्या गणांचा हा देश, त्याचा गणराज्य दिन, स्थापना दिन. स्वातंत्र्य मिळालं पण त्यामुळे ते गणराज्य होईल याची काही शाश्वती नाही. ते राजाचं राज्य असू शकलं असतं, स्वतंत्र राजाचं, पण ते गणराज्य बनलं. त्या गणांचा हा दिन, लोकांचा हा दिन, या देशामध्ये लोकांचा मुख्य व्यवसाय, मुख्य धंदा, त्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन
आणि त्यांचे जीवन मरणाचा मुख्य प्रश्न कोणता आहे, हा विचार करण्याचा प्रश्न. दुसरी गोष्ट, इथे याला जोडून गांधीजींचा शहीद दिनानिमित्त जो मुद्दा आहे की या देशामध्ये स्वराज्य येऊन दिल्ली मुंबईला थांबलं, कदाचित फार तर गडचिरोली शहरामध्ये जिल्हा परिषदच्या निमित्ताने येऊन थांबलं, पण ते गणराज्य आणि ते स्वराज्य, ते स्वातंत्र्य गावोगावी प्रत्येक घरामध्ये, घरातल्या प्रत्येक स्त्री पुरुष बालकांपर्यंत, वृद्धांपर्यंत, अपंगांपर्यंत, सर्वांपर्यंत स्वराज्य स्वातंत्र्य त्यांना बळकट करून कसं पोहोचेल, दुसऱ्याच्या भेकेवर नव्हे, कृतज्ञतेने केवळ नव्हे, त्यांच्या बळकटीकरणाने कसं पोहोचेल ते आठवण करण्याचा शहीद दिनानिमित्त हा महत्वाचा एक मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, ठाकूरदास बंग यांच्या स्मृतीनिमित्त माझा परिचय जो देण्यात आला त्या परिचयामध्ये थोडा उल्लेख झाला की आपलं ठाकूरदास बंग यांनी ग्रामीण अर्थशास्त्र, देशाचं अर्थशास्त्र समजून घेण्याचं काम आणि त्यासाठी उपाय हे ते जीवनभर त्यांनी केलं. तुमच्या ऐकण्यामध्ये माझे बंधू अभय यांच्या तोंडून शक्य आहे की ही कहाणी आलेली असेल, पण पुनरुक्ती झाली तरी ती पुन्हा एकदा उजळणी करून घेऊ. उच्च शिक्षण त्यांचं झाल्यानंतर ठाकूरदास बंग जवळच्याच महात्मा गांधींच्या सेवाग्रामच्या कुटीसमोर गेले. त्यांना भेटायला गेलेत की आता यानंतर मी अमेरिकेला चाललो आहे, अर्थशास्त्राचं यापुढचं उच्च शिक्षण घेण्याकरता आणि परत येऊन देशाची सेवा करण्याकरता. तर ते गांधींना जेव्हा भेटलेत, गांधींनी विचारलं, त्यांनी सांगितलं या कामाकरता चाललो. गांधी म्हणाले त्याकरता अमेरिकेला जायची गरज नाही, त्याकरता तो भारतातल्या खेड्यांकडे जा. आणि कुटीच्या बाहेर येऊन सेवाग्राममध्ये त्याच क्षणी ठाकूरदास बंग यांनी तो पासपोर्ट फाडून फेकून दिला. तर हे जे ग्रामीण अर्थशास्त्र आहे त्या विषयावर मी तुमच्याशी संवाद करावा, असं या ग्रामीण अर्थशास्त्राचं काय गाभा आहे किंवा काय महत्वाचे मुद्दे आज आपल्याला विचारात घेण्याची गरज आहे. त्यांनी पासपोर्ट फाडला, पण त्यानंतर या ग्रामीण अर्थशास्त्राला समजून त्याचा आणखी पुढे शोध घेऊन आणि त्यातून ग्रामीण क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या आणि सर्व दृष्टींनी सर्वतोपरी बळकट करण्याच्या कामाला त्यांनी आपलं जीवन दिलं. त्या ग्रामीण अर्थशास्त्राला आपण आज त्यांच्या स्मृतींनी थोडं आणखी समजून घेऊया. एक छोटीशी गोष्ट सांगतो. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना, अतिशय तापलेलं ऊन, दुपारची वेळ आहे. ठाकूरदास बंग यांच्यासोबत आम्ही पण जेवायला बसलेलो आहोत आणि लगेच ते दाराकडे, खिडकीकडे पाहून म्हणतात, बघा अशोक अभय, ढग यायला सुरुवात झाली. आणि आम्हाला जेव्हा त्याचा हरिख नाही व्हायचा तितका जास्त ठाकूरदास बंग यांना हरिख व्हायचा. या माणसाजवळ शेती नव्हती स्वतःची, जी होती जमीन ती त्यांनी भूदानामध्ये दान दिली आणि शेतावर राबणाऱ्या भूमिहीनाच्या नावाने शेताची मालकी करून दिली. त्यानंतर हे स्वतः भूमिहीन झाले. पण शेतीबद्दल इतकं जास्त अतोनात उत्कट प्रेम, जवळीक आणि त्याबद्दल कन्सर्न त्यांना होता, शेती आणि शेतकरी. कारण सारं ग्रामीण भारत आणि भारताचं संपूर्ण अर्थशास्त्र, अर्थचक्र हे शेतीभोवती फिरतं. त्यावेळी तर फारच जास्त ते अवलंबून होतं. आता त्यामध्ये थोडी कमतरता झाली, पण आजही ती स्थिती आहे. तर हे जे ग्रामीण भारताचं अर्थशास्त्र आहे, शेतीचं अर्थशास्त्र आहे. हा जो त्यांचा भावनिक जवळीक होती, ही केवळ कार्यक्रमापुरती नव्हती. ढग आले मे महिन्यात आणि सुरुवात झाली, आता पुढे पाऊस येईल, त्यानंतर बळीराजा शेतात बियाणं, बळीराजा आणि राणी शेतामध्ये बियाणं लावतील, त्यातून पीक उभं राहील, त्यातून त्याला स्वतः शेतकरी कुटुंबाला आणि साऱ्या देशाला खायला मिळेल. त्याचा इतिहास आठवा. त्यावेळी देशामध्ये
दुष्काळामुळे लाखोंनी लोक बळी गेलेले होते, तडफडून गेलेले होते. आणि त्यानंतर त्याच भारतामध्ये त्यांच्याही काळी आणि आजही काळी अनेक लोक पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे किंवा पुरेसं संतुलित अन्न न मिळाल्यामुळे कुपोषित आणि रोगी आहेत. असं हे घडतं. त्याच्याशी त्यांचा किती जवळून संबंध होता, आत्मिक संबंध होता. ढग आल्यामुळे ज्या माणसाला मनामध्ये आनंद व्हायला लागतो, कारण पुढची सर्व शेती आणि त्याचं अर्थशास्त्र त्यांना दिसत असतं. ते ठाकूरदास बंग. त्यानंतर त्यांनी तो पासपोर्ट फाडला. मग त्यानंतर ते शेती करण्यामध्ये लागले. मला माहित आहे अजूनही, म्हणजे मी लहान होतो त्यावेळी, ढेकळं फोडण्याकरता त्यांनी या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आणि त्याच्या पत्नी सुमन बंग यांनी शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये ढेकळं फुटावीत, त्यानंतर पेरणी व्हावी, मग त्यानंतर पीक यावं, याकरता काय काय हालापेष्टा नाही भोगल्या. त्याकरता आधी ते शेती शिकले, कारण मूळ शेतकरी कुटुंबाचे नव्हते, बनिया कुटुंबाचे. वडील कुटुंब अतिशय दरिद्री, अतिशय अल्पशिक्षित अशा कुटुंबामधून येऊन त्यानंतर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेचा रेकॉर्ड ब्रेक करणारे आणि 5 सुवर्ण पदकं मिळवणारे ठाकूरदास बंग आणि या सुमन बंग ते कसे जवळ आले ती वेगळी कथा आहे. त्यांचं लग्न कसं जुळलं आणि मग त्यांनी कसं म्हटलं ठाकूरदास बंग यांच्या प्रश्नाला की मी जर या चळवळीमध्ये मेलो, मुलगी पाहायला आले आणि गोष्ट करतायत मी मेलो तर, असं हे अचाट व्यक्तिमत्व होतं. तर त्या मुलीने, त्या बाईनी, सुमन बंग मुलगीच होती त्यावेळी, तिने काय उत्तर दिलं, तुम्ही मेलेत या चळवळीमध्ये तर तुमचंच काम, हेच काम मी पुढे नेईन, हे उत्तर देणारी ती मुलगी. त्यांचं लग्न झालं आणि या दोघांनी नंतर या पासपोर्ट फाडलेल्या ठाकूरदास बंग यांच्याशी मिळून यांनी शेतीमधले प्रयोग सुरू केलेत. शेतकऱ्याला बळकटी कशी मिळेल, केवळ समृद्धी नव्हे, दुसऱ्याच्या खैरातीवर अवलंबून राहावं लागेल असं नव्हे, बाजाराच्या पाशामधून सुद्धा किती सुटका होऊ शकेल असं बळकटीचं जीवन कसं मिळेल याचे प्रयोग केलेत. त्याचा मी एवढ्या वयाचा होतो तेव्हापासून, अभय एवढ्या वयाचा होता तेव्हापासून आम्ही साक्षीदार आहोत. आणि सकाळी नाश्त्याला संध्याकाळची, रात्रीच्या जेवणाची कोरडी भाकरी, तिचा तुकडा आणि मिळालं कधी तर तेल आणि मीठ, हे सकाळी नाश्त्यामध्ये आम्ही खाऊन आमचं बालपण गेलेलं आहे. कारण शेतकऱ्याला स्वावलंबी बनवता येईल अशी बळकटी देण्याची शेतीचे प्रयोग त्यांनी त्यावेळी ते करत होते. असं हे शेतीचं त्यांचं असलेलं नातं आजच्या स्मृतिदिनी त्याचं अर्थशास्त्र, ते अर्थचक्र थोडं उलगडून आपण बघण्याची गरज आहे. थोडं 1-2 मिनिटं आणखी सांगून देतो. त्यानंतर त्यांनी काय केलं, मग शेती केली. शेती करता करता देशात एक चळवळ अशी निघाली विनोबांच्या नेतृत्वाखाली, गांधींच्या नंतर, की जमिनीमध्ये उत्पादन वाढेल तर आपण करू, पण आधी या देशातले 1/4 शेतीवर राबणारे शेतमजूर हे भूमीहीन आहेत. त्यांचं सर्व जीवन शेतावर राबतात, पण त्यांना जमीन त्यांच्या मालकीची नाही. तर भूदानाची जी चळवळ निघाली, प्रेमाने आणि दानभावनेने भूमिहीनांना जमीन द्यायची, आपल्या जमिनीमधून काही वाटा द्यायचा, या चळवळीमध्ये ते लागले आणि त्यांना त्यावेळी शेती सोडणं भाग पडलं. त्या चळवळीत ते लागले. त्यानंतर इथे जो शिलालेख लिहिलेला आहे त्यांच्या जीवनातल्या महत्वपूर्ण टप्प्यांचा, त्यामध्ये तुम्ही बघितलं पुढे की त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नीने दोघांनी मिळून आपल्या सहकार्यांसह ग्रामीण क्षेत्राच्या एकूणच बळकटी करण्याकरता आपलं जीवन सर्वस्वी लावलं. केवळ विचारात नव्हे, काम करून ते केलं. आणि त्यानंतर एका अत्यंत आदिवासी भागामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, जिथे मला असं आठवतं की कदाचित 50 किलोमीटर पायी नुसते डोंगर तुडवत जावं लागत असे सातपुड्याचे, त्या धडगाव त्या गावाचं नाव, तिथे ते राहिलेत. आणि त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी तर कुटुंब आणि मुलं शिकू शकणार नाहीत, त्यांची हेळसांड होईल, त्यांच्याकडे लक्ष देता येणार नाही, कामाची हेळसांड होईल. घर सोडून तिथे ते राहिले आणि कुटुंब एकीकडे वर्ध्याला
एका खेड्याच्या जवळ आणि ते तिकडे, अशी अनेक कामं त्यांनी केलीत. कशासाठी? पुन्हा ग्रामीण क्षेत्राचा बळकटीकरण व्हायला पाहिजे. पण त्यानंतर आणखी अशी अनेक कामं त्यांनी केलीत. सर्व यादी मी सांगणार नाही, पण एवढंच सांगायचं आहे की या आठवड्यामध्ये असे हे त्रिविध दुवे हा सुसंयोग त्रिविध बाबतीत अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांचा फक्त बायोलॉजिकल सन नाही आहे, म्हणजे मी त्यांचा मुलगा हा जैविक योगायोगामुळे झालेला असला तरी पण मी त्यांच्या सोबत या सर्व कामामध्ये, विचारांमध्ये साक्षीदार आणि जेवढी प्रेरणा मिळाली तेवढी प्रेरणा घेतलेला, असा आपल्या पायावर चालणारा, आपल्या डोक्याने विचार करणारा, असं पालकांनी मला संपूर्ण वातावरण आणि स्वातंत्र्य दिलेला मी व्यक्ती आहे. असं हे जे सर्व जीवन झालं माझं, मी जे त्यांचंही बघितलं, यामध्ये मला असं वाटतं की आपण सर्व शेती करत नसलो तरी आपल्याला जाण आहे, व्हायला हवी की दरवेळी आपण जेव्हा ताटावर बसतो आणि प्रत्येक घास आपल्या तोंडात जातो त्यावेळी तो कोण्या शेतकऱ्याकडूनच आलेला आहे. शेतकरी बाई, शेतकरी माणूस, कदाचित त्याची म्हातारी काम करणारी सुद्धा, आणि कदाचित त्याची शाळेत न जाणारी किंवा जाऊ शकलेली मुलगी ती सुद्धा शेतात आणि शेताच्या भोवती राबते. म्हणून आपल्याला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, किमान 3 वेळा हे सर्व आपल्याला मिळतं. मग आपण आरोग्याचं काम करणारे असोत की हार्मोनियम आणि भजन कीर्तन करून प्रबोधन करणारे असोत, की आपण कॉलेज शिकणारे असोत, की आपण डॉक्टर असोत, की नर्स असोत, की आपण कोणतेही व्यावसायिक असोत, वर्षाचे 365 दिवस, दिवसातले दररोज 3 वेळा आपण या अन्नदात्यामुळे मिळणारं अन्न खाऊन जगणार आहोत. असं आपलं शेतीशी घट्ट नातं आहे प्रत्येकाचं. केवळ ग्रामीण अर्थचक्राचं आणि अर्थशास्त्राचं नव्हे, त्याचं तर आहेच, पण असं आपलं सरळ कॉन्क्रीट नातं आहे दररोजचं. म्हणून हे शेती क्षेत्र आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. या शेती क्षेत्राला माझी भावना आणि आपल्या समोर ती मी मांडू इच्छितो वंदन करण्याची आहे. का बरं? स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा नियोजन सुरू झालं, पंचवार्षिक योजना सुरू झाल्यात, गणराज्य दिनानंतर हे घडलं. त्यानंतर त्या वर्षाला भारतामध्ये शेतीचं अन्नधान्याचं उत्पादन किती होतं? आपले त्यावेळी, आपण तर नव्हतोच, आपले वडीलही कदाचित लहान होते, आपले आजोबा असतील. 1950-52 साली भारतामध्ये अन्नधान्याचं उत्पादन फक्त 5 कोटीच्या जवळपास, 5 कोटी टन इतकं होतं. आज या घडीला, गेल्या वर्षाला 5 कोटीचं उत्पादन या शेतकी क्षेत्राने 33 कोटी टन इतकं करून दाखवलेलं आहे. दुधाचं उत्पादन त्यावेळी 2 कोटी टन होतं, ते आज घडीला या वर्षाला 20 कोटी टन आहे. शेतामध्येच केवळ नव्हे, शेताच्या बाहेरही सकाळी किंवा रात्री गोठा झाडून, शेण सावरून, गाईला दोरी बांधून तिच्या पायाला गाय दुहून वगैरे वगैरे, आणि दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करून जनावरांना राखण करायची, पालन करायचं आणि आपल्या सर्वांना दूध द्यायचं. ते 2 कोटी टन होतं, ते 20 कोटी टन, 10 पट वाढ दुधामध्ये शेती क्षेत्राने करून दाखवली. भाजीपाल्याचं उत्पादन जवळपास 3 कोटी टन होतं, ते 35 कोटी टन गेल्या वर्षाला झालेलं आहे. भाजीपाल्याचं उत्पादन, भाजीपाला आणि फळ यांचं उत्पादन, हा चमत्कार शेती क्षेत्राने घडवून आणला. शेती क्षेत्रामध्ये असलेले सर्व काम करणारे शेतकरी, शेतमजूर, बाया, माणसं, म्हातारी, कोतारी, लहान मुलं, मुली आणि त्यांना मदत करणारे, मग शेतीचे वैज्ञानिक, धोरणकर्ते, त्यामध्ये योजना राबवणारे, त्यासाठी लेखन करणारे, व्याख्यान करणारे वगैरे अभ्यासक, या सर्वांच्या सम्मिलित प्रयत्नामुळे, पण शेतकऱ्यांच्या पराक्रमामुळे हे उत्पादन या पातळीला येऊन पोहोचलं. म्हणून यांना वंदन करायला पाहिजे. वंदन केवळ नव्हे, या शेती क्षेत्राचं अभिनंदन सुद्धा करायला हवं. ते कशासाठी?
आज सकाळी सूर्याचं किरण जेव्हा 7 वाजताच्या सुमाराला या सर्च आणि गडचिरोली परिसरात पडला आणि त्या क्षणी शेतामध्ये शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रामध्ये जे पेरलं होतं आणि पेरलं आहे, ज्या ज्या जागी ते हिरवं आहे, ती हिरवळ पिकांची त्या पानावर पहिला किरण पडला आणि तिथे शेतकऱ्याच्या कामामुळे आणि मदतीमुळे चमत्कार घडला. पाण्याच्या कणाचं फोटोलिसिस झालं आणि त्या फोटोलिसिस मधून शेतकऱ्याच्या या लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये पाण्याच्या कणाचं पृथक्करण झालं सूर्य ऊर्जेच्या मदतीने आणि त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे झालेत. आणि मग त्यानंतर हवेतल्या कर्बाम्ल वायूची म्हणजे कार्बन डायऑक्साईडची तिथे फोडणी दिली गेली आणि ती फोडणी दिल्यानंतर हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन मिळून जगामध्ये वापरण्यासारखा पहिला ऊर्जा स्रोत म्हणजे खाण्यासारखं निर्माण झाला ग्लुकोज. आणि त्या ग्लुकोज पासून नंतर शेकडो नव्हे, सहस्रावधी नव्हे, लक्षावधी वेगवेगळे पदार्थ या वनस्पती जगताने तयार केले. त्यामध्ये सुगंधी द्रव्य, त्यामध्ये गोड, त्यामध्ये गुळसाखर, फुलं, धान्य, डाळी, तेलबिया, मसाले, चारे, काय काय नाही ते तयार झालं. हे या वनस्पती जगताने शेतकी क्षेत्रामध्ये केलं. म्हणून त्यांचं अभिनंदन करायला हवं. पण एवढंच नव्हे, त्यांना अभिवादन सुद्धा करण्याची गरज आहे. जर आठवण करा, कोरोना काळामध्ये आत्ताच झाला ना कोरोना, त्या काळामध्ये या देशाच्या एकूणच आर्थिक परिस्थितीला रुपयांमध्ये मोजली तर 23% असा आर्थिक वृद्धी दर झाला होता, कोलमडला होता, पायतळी कोसळला होता. कोरोना काळामध्ये आर्थिक वृद्धी दर 23%. त्यावेळी याच शेती क्षेत्राने कोलमडलेल्या या मुलाला कडेवर उचलून या अर्थचक्राला सांभाळून ठेवलं होतं आणि +3चा आर्थिक दर शेती क्षेत्राने देशाच्या अर्थचक्राला दिला. म्हणून आपण उद्ध्वस्त होण्यापासून वाचलो. त्यानंतर मग चाकाला पुन्हा सावरलं गेलं आणि पुन्हा गती मिळाली. ते सुद्धा हे शेती क्षेत्रच होतं. असं हे वंदनीय, अभिनंदनीय, अभिवादनीय असे कृषी क्षेत्र ग्रामीण क्षेत्राचा आणि एकूणच देशाचा हा पाया आहे अर्थचक्राचा. असा या शेतकी क्षेत्राचं ज्याचं बळकटीकरण व्हावं असं आपण कृषी प्रधान देशामध्ये म्हणतो. सरकारही म्हणते, लोकही म्हणतात, शेतकरी बाय म्हटलं तर राब राब राबून आपलं घाम आणि रक्त सांडतात. काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपन पाहते, हिरवं सपन पाहते, काटा पायात रुतते, काटा पायात रुतते आणि लाल रगत सांडते. अशा या शेती क्षेत्राची आज काय स्थिती आहे, काय त्यांची धडधड आहे, या धडपडीमधून त्यांचं काय होत आहे हे आपण कधी त्यांचं स्पंदन समजून घेणार का? आपलं सहस्पंदन होणार का? फक्त 3 आकडे तुमच्या समोर नेमके मी सांगतो. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण वेळेअभावी ते आवर्त घेऊन फक्त 3च नमुन्यादाखल वानगी म्हणून. पहिलं, या देशाला जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य मिळालं जवळपास 1950-52 साली, त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी देशामध्ये ज्यावेळी 50% वर लोक शेतीमध्ये राबत होते त्यावेळी तर 70% होते. म्हणजे अर्धे अधिक लोक शेतीवर राबत होते आणि आजही राबत आहेत. या सर्वांनी मिळून एकूण जे राष्ट्रीय उत्पादन केलं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP, यांनी जे आर्थिक उत्पादन केलं त्यामध्ये 50% लोक आज शेतीमध्ये राबतात. पण त्यांना राष्ट्रीय उत्पादनामधून त्यांच्या वाटा त्यांना मिळतो फक्त जवळपास 15%. आपल्याला कल्पना आहे काही? 50%पेक्षा जास्त लोक राबतात आणि आपण त्यांना वाटा देत आहोत देशाच्या अर्थचक्रामध्ये फक्त 15%. हा पहिला याचा निदर्शक, इंडिकेटर.
दुसरा, देशाचा आर्थिक विकास दर, ग्रोथ रेट. या देशाचा आर्थिक विकास रेट, ग्रोथ रेट किती राहत आलेला आहे? 5 ते 10च्या जवळपास राहतो. फार चांगला असला तर कधी कधी 10च्या वर गेलेला आहे, पण सामान्यपणे 5 ते 10. आता काहीतरी तो 6च्या जवळपास आहे. आर्थिक विकास दर गेल्या वर्षापेक्षा या वर्षाला आर्थिक बाबतीत जर मोजलं, पैशामध्ये मोजलं, तर किती वाढ झाली. हा जो आर्थिक विकास दर आहे देशाचा 5 ते 10% मध्ये असतो, जवळपास सर्वांना मिळणारा हिस्सा, वाढीचा हिस्सा. पण शेतकऱ्याच्या वाट्याला, शेतीच्या वाट्याला 1, 2, 3 क्वचित कधी 4% असा आलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा, देशाच्या विकास दराच्या चौथा हिस्सा फक्त विकास दर आपण शेतीला देत आहोत. हा दुसरा निदर्शक जीडीपी, सॉरी, ग्रोथ रेटचा. आणि तिसरा, नियोजनामध्ये तरतूद आपण किती करत आहोत या देशामध्ये. आपण निवडून दिलेलं सरकार, ज्याला कोणी तुम्ही मत दिलं, त्या प्रतिनिधींनी आणि त्यांच्या सरकारने, ते कोणत्याही पार्टीचं असो, आताच्याही पार्टीचं धरून, या लोकांनी जे सरकार बनवलं त्या सरकारांनी नियोजनामध्ये सुरुवातीपासून देशाच्या बजेटामध्ये किती तरतूद केली शेती क्षेत्रासाठी. अर्धेपेक्षा अधिक लोक शेती क्षेत्रात लाभतात आणि त्या नियोजनामध्ये त्यांना तरतूद देश स्वतंत्र झाला तेव्हा 15% होती बजेटमध्ये. इथूनच अन्याय आहे बरं का. 50%पेक्षा अधिक टक्के लोक शेती क्षेत्रात राहणार, नियोजनामध्ये त्या शेती क्षेत्रासाठी तरतूद 15%. आणि आज घडीला आजच्या सरकारने ते कुठे रसातळाला पोहोचवलेलं आहे, पायदळी तुडवलेला आहे. आता साधारणपणे 2 ते 3% एवढी तरतूद आहे शेती क्षेत्रासाठी. म्हणजे 100 रुपये जर बजेटमध्ये खर्च होतील तर त्यामधले फक्त 2 ते 3% एवढी भीक शेती क्षेत्राला मिळणार आहे. मग ती पीएम सन्मान निधीच्या नावाने असेल, आणखी विम्याच्या नावाने असेल, खताची सबसिडी असेल, आणखी काही काही वेगवेगळे कार्यक्रम असतील. पण त्या सर्वांमध्ये सर्वात मोठे आहे लोकांचे पगार. कसे पगार? तुम्ही आता एवढ्यात बातमी वाचली का? दिल्लीची निवडणूक आता जवळ आलेली आहे, त्यावेळी सरकारने जाहीर केलं 8वं पे कमिशन आता स्थापन केलं जात आहे. एखाद वर्षात त्याचे निकाल येतील. वर्ष 24ला 7व्या पे कमिशननी देशामधल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, निवृत्त आणि काम करणाऱ्यांना, 1 कोटी लोकांना, यांना 7% एकूण पगारवाढ दिली. जानेवारीमध्ये दिली 4% की काहीतरी, आणि आता या हिवाळ्याच्या सुरुवातीला दिलेली आहे एकूण मिळून 7%. शेतकऱ्याच्या शेतमालाची भाववाढ जी केली असं सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये प्रत्यक्षात मिळते की नाही हा पुन्हा पुढचा भाग आहे. ते मृगजळच आहे. ती जी हमीभाव जाहीर केली ती हमीभाव किती आहे? 1 ते 5.6% जवळपास. तेही फक्त 7 पिकांना. म्हणजे पगारवाढ होणार, नियमित पगारवाढ होणार 7%, शिवाय बढती आहे, शिवाय बोनस आहेत, शिवाय अनेक फायदे आहेत. काय काय नाही आहेत, टोपल्यावर आहेत ते. पण शेतकऱ्याला भाव जाहीर करताना त्याचे भाव वाढून गेले 1 ते 6% आत, तेही फक्त 7 पिकांचे. असं हे शेती क्षेत्र जे वंदनीय आहे, जे अभिनंदनीय आहे, जे अभिवादनीय आहे, त्याची धडधड जर तुम्ही जवळून आपण सहस्पंदन करून बघितली तर ती ही अशी प्रचंड अनावस्थेची आहे, दुरावस्थेची आहे. असं का होतं? देशामध्ये तर सेन्सेक्स वर चाललेला आहे, आता खालीवर होतो पण एकूण तर वर चाललेला आहे. शेअर बाजार वर चाललेले आहेत. संपत्ती ज्यांची अमुक एवढी होती त्याच्या 10 पट वाढली, 100 पट वाढली. त्यांचे असेट्स म्हणजे त्यांच्या गुंतवणुकी इतक्या पटीने वाढल्या, व्याज इतके टक्के मिळत आहे त्यांना. असं सर्व देश अगदी घोडदौड करत आहे आर्थिक प्रगतीमध्ये. आणि शेतकऱ्याची शेती जर बघितली तर ही अधोगती आहे. आता तुमच्या समोर मी सांगितली ती. त्यामुळे हे दशा आणि दिशा जी आहे ना, तो ही दशा नाही, ही आहे अवदशा, ही आहे दुर्दशा. पाहायची नाही असं ठरवलं आणि हिरवे कर्टन जर लावायचे असतील तर फार छान आहे सांगायला, पण खरी दशा ही आहे.
आणि त्यामुळे या शेती क्षेत्राची अशी अवदशा का होते? हे असं जे इंडिकेटर्स, हे 3 तुमच्या समोर वानगी दाखल मी सांगितले, हे असं होण्याची हिंमत या देशामध्ये का होऊ शकते? शेती क्षेत्र, शेतकी प्रधान देश म्हणून मानवला जाणारा, जात आलेला हा देश अशा तऱ्हेने का वागतो? शेती क्षेत्राची सावत्रपणे का वागतो? आपण सर्व, आपलं सरकार असं का वागताय? याचं सर्वात एक प्रमुख कारण कोणतं आहे ते मी सांगतो. त्याचं कारण आहे, शेतीमध्ये श्रम करून जे उत्पादन केलं जातं त्या उत्पादनाचं जे मूल्य आपण आखतो, हिंदीमध्ये म्हणतात ना, उसकी जो किंमत आखी जाती है, त्याची जी किंमत आपण ठरवतो, म्हणजे आपलं सरकार ठरवतं, आपला बाजार ठरवतं, अशी सर्व धोरणं आखली जातात. ती धोरणं कशी आहेत? ती धोरणं अशी आहेत की जो हमी भाव, हमी म्हटलं त्याला हा शब्द चूक आहे मुळात, ते खरं आहे MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस, हा हमी भाव नाही आहे. आणि जाहीर करून, आकड्यामध्ये जाहीर करून काय होतं? लागतं काय त्याला जाहीर करायला? पण तो खरा मिळतो का शेतकऱ्यांना? त्याच्या सर्व पिकांना मिळतो का? त्याच्या आणि तिच्या सर्व पिकांना मिळतो का तो हमी भाव? तो किमान आहे, त्याच्या खाली जायला नको, त्याच्या वर मिळायला हवा. तो किमान समर्थन मूल्य हे सुद्धा मिळतं का? कसं जाहीर होतं हे? ही लूट कशी घडते याचं फार रंजक आणि अतिशय बोचरं हे समजून घ्यायला पाहिजे. शेतीमालाचे भाव ठरवण्यासाठी शेती खर्च पहिले काढला जातो, त्यासाठी कमिशन आहे देशात, ऍग्रिकल्चर प्राइस अँड कॉस्ट कमिशन. या कमिशनद्वारे जे भाव ठरवले जातात, राज्यांकडून शिफारशी जातात, त्यावर आधारित भाव ठरवले जातात. ते भाव कसे ठरतायत? शेतीचा सर्व खर्च धरायचाच नाही, म्हणायचं आम्ही शेतीचा खर्च धरलेला आहे, पण सर्व खर्चाचे भाव धरायचे नाही. शेजारच्या शेतकऱ्यांनी धान पिकवला, भात पिकवला, त्या सर्वाचे खर्च धरलं असं सांगायचं, पण त्याचे खर्च धरायचे नाही, जाणून बुजून, समजून उमजून नाही म्हणायचे, धरायचे. कोणते भाव? याची मोठी लांब कथा आहे, पण थोडक्यात सांगतो. सुरुवातीला फक्त कोणते खर्च धरले जायचे? जे शेतकऱ्यांनी नगदी खिशातून नोटा काढून केले तेच खर्च, तेवढे खर्च धरायचे. त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट कॉस्ट, A2. ते फक्त धरायचे, त्याशिवाय बाकीचे खर्च नाही. पैशामध्ये जो खर्च केला तो खर्च. पण अरे बाबा, शेती कधी केली असेल तर समजेल तुला, फक्त शेतकऱ्याला मजुरी बाहेर द्यावी लागत नाही. स्वतः शेतकरी मालकीन, त्याची आई म्हातारी, तिची मुलगी, मुलगा, अशा अनेक जण शेतीत राहतात. घरचे लोक, त्यांची मजुरी धरायची नाही. त्यांनी फुकटात वीट बेगारासारखं राबायचं. त्यांची मजुरी धरायची नाही, म्हणून कुटुंबाचे श्रम धरायचे नाहीत. कुटुंबाच्या गोठ्यामधून जे शेणखत आलं त्याचा खर्च धरायचा नाही. त्यासाठी जे शेतकरी राबले ते खर्च धरायचे नाही. घरचं बियाणं असलं तर त्याची खर्च धरायचे नाही. अशा तऱ्हेने हे मधले जे दुसऱ्या प्रकारचे खर्च आहेत हे खर्च धरायचे नाहीत. आत्ता कुठे गेल्या काही वर्षांमध्ये खर्च धरायला लागले. त्याला म्हणतात FL खर्च, फॅमिली लेबर एटसेट्रा. कुटुंबाचं श्रम आणि त्याचे अनुषंगिक इतर खर्च, खत, बियाणं, पाणी, विहिरीचं, हे खर्च धरायचे नाहीत. ते आत्ता धरायला लागले. म्हणून A2 म्हणजे ऍब्सोल्यूट खर्च, नगदी खर्च. FL म्हणजे फॅमिली लेबर एटसेट्रा, म्हणजे फॅमिली मधून आलेलं निविष्ठा, इनपुट खर्च, ते आत्ता कुठे धरायला लागले. इतके 70 वर्ष लूट केली, त्यानंतर आत्ता कुठे धरायला भाग पाडला तेव्हा बाहेर धरायला लागले. पण तरी अजून दुसरे खर्च आहेत. इतर सर्व धंद्यामध्ये धरले जातात. इतर धंद्यामध्ये लावलेल्या भांडवलाचं व्याज धरलं जातं. इतर सर्व धंद्यामध्ये लावलेल्या एकूण गुंतवणुकीचा घसारा धरला जातो. शेती लावली तर शेतीचं किमतीचं व्याज धरलं जाईल. ती शेत विकून जर बँकेत पैसे टाकले असते तर 1 लाख रुपये मिळाले असते. 1 लाख रुपयाचं व्याज न घेता त्या शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन ठेवली, ती शेती केली तिच्यावर, मग त्याचं व्याज त्याला मिळालं असतं ना. पण ते नाही धरायचं. असे अनेक खर्च धरायचे नाहीत. बाजाराला गेला माल विकायसाठी तो खर्च धरायचा नाही. बसचं भाडं धरायचं नाही.
त्या दिवसाची जी मजुरी राहिली ती धरायची नाही. नंतर पटवाऱ्याला लाच द्यावी लागली, त्याशिवाय काम होत नाही, सातबाराचा उतारा मिळत नाही, तो खर्च धरायचा नाही. पटवाऱ्याकडे गेलं तेव्हा एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, किती वेळा, 7-7 वेळा जावं लागतं तरी काम होत नाही. ते दिवस गेले, त्याची मजुरी धरायची नाही. शेतकऱ्याने आपले जनावर खत मिळण्याकरता जी ठेवली त्यांच्याकरता गोठा जो बांधला ते खर्च धरायचे नाही. शेतकऱ्याने घरात आलेला कापूस किंवा धान साठवून ठेवला घरात, स्वतः कसा तरी राहायला बिचारा कुठेतरी, ते सर्व कापसामधले किडे धानामधले किडे नेऊन घरभर फिरतायत, त्यांना रोगराई होते आहे. साठवणुकीचं क्षेत्र त्या जागेचं भाडं धरायचं नाही. हे तर फार थोडे झाले. असे 10 प्रकारचे खर्च आहेत. हे सर्व खर्च धरायचे नाही. याची यादी खूप मोठी आहे. हे सर्व खर्च धरू म्हटलं आणि त्याचा सर्व खर्च काढला, त्याला म्हणतात C2 कॉम्प्रिहेन्सिव्ह खर्च. त्यामध्ये नगदी खर्च, कुटुंबाने केलेले गुंतवणूक आणि इतर ही अप्रत्यक्ष दिसणारे खर्च, हे सर्व खर्च जर धरले तर ह्याची जी काही खर्चाचा आकडा येईल त्याला म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट. ही C2 खर्च अजूनही सरकार धरत नाही. आणि हे जर धरलं तर किती येते मी सांगण्यापेक्षा कृषी विद्यापीठांनी दिलेले आकडे, त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टिस या संस्थेने दिलेले आकडे, त्यानंतर सरकारच्या अनेक समित्यांनी दिलेले आकडे, अनेक सामाजिक संस्थांनी दिलेले आकडे, सर्वात शेवटचे आणि सर्वात ताण म्हणजे स्वामीनाथन कमिशनने दिलेले आकडे. हे सर्व आकडे जर धरले तरी सर्वांचा सूर सामुदायिक सूर असा आहे, सरकार जे भाव धरतं त्या भावाच्या तुलनेत एकूण लागणारा खर्च, उत्पादन खर्च हा सामान्यपणे 1.5 पट आहे. म्हणजे जर 4,000 रुपये क्विंटल जर सोयाबीन धरलं असेल किंवा धान धरलं असेल तर खरा उत्पादन खर्च त्याचा 6,000 आहे. आणि म्हणणं असं आहे की हे तर झाले खर्च, त्या शेतकऱ्याला काही शिल्लकही राहायला हवी ना, तर ती 50% व्हावी हे स्वामीनाथन कमिशनने म्हटलं. म्हणून C2 कॉस्ट प्लस 50% ऑफ द कॉस्ट एवढा भाव त्याला मिळाला पाहिजे, तर तो किमान त्यामध्ये जगू शकेल शेतकरी, तो आणि ती. तर हे किती येतं 1.5 पट. आणि या 1.5 पट भाव सरकार द्यायला तयार नाही, जाहीर करायला तयार नाही. जो भाव जाहीर करतो तो भाव मिळत नाही आणि एकूण त्याही पेक्षा खाली पडलेला भाव मिळतो सामान्यपणे, असं होतं. म्हणून शेती क्षेत्र उद्ध्वस्त झालेलं आहे. आणखी कोणत्या कारणामुळे नाही, व्यसनामुळे नाही. व्यसनामुळे इतर नुकसान होतं, काही पैसे जातात, ते बंद व्हायला पाहिजे. पण शेतकरी जो दुर्दशेला आहे, शेतकरी क्षेत्र दारू पितो, तंबाखू खातो म्हणून नाही आहे. ते तर सर्वच पितात, बँकेचे लोक पितात, शेतकरी पितो, पटवारी पितो, सर्व पितात. मग ते सारे दुर्दशेला आहेत का? तर तो शेतकरी शेती क्षेत्र आणि ती दुर्दशेला आहे कारण त्यांना त्यांच्या उत्पादनाचा भाव मिळत नाही, मिळू दिला जात नाही, जाहीर केला जात नाही. आणि दुसरं, जाहीर केलेला भाव सुद्धा आयात निर्यातीच्या धोरणांमुळे त्याहीपेक्षा भाव खाली पडतात. आता काय होत आहे, शेतकऱ्याची तुरी बाजारात येणार, मागे तांदूळ बाजारात, धान बाजारात आला. जेव्हा शेतकऱ्याचा माल बाजारात येतो त्याच्या जवळपास मुख्यतः शेतीमालाची आयात होते. बंदरावर जहाज थांबून आहेत, तुरीची आयात, तुरीमध्ये बाजारामध्ये आता ओसंडून वाहणार आहे तुरी. जेव्हा शेतकऱ्याच्या तुरी निघतील त्यावेळी तुरीचा भाव आणखी खाली जाईल. हे आयात निर्यात धोरण. आणि जेव्हा शेतकरी म्हणतो की आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव चांगला आहे, मला तुरीची निर्यात करू द्या, 4 पैसे मला कमावू द्या, कारखानदारांना तर उत्तेजन देता निर्यात करायला, शेतकऱ्याला उत्तेजन नाही देत, किंवा त्याची मानगुटी धरता. कांदा निर्यात करायचा नाही, तुरी निर्यात करायची नाही, आणखी काही निर्यात करायचं नाही, भाव मिळायचा नाही. म्हणजे स्वतःही भाव मिळू द्यायचा नाही आणि शेतकऱ्याला भाव मिळू द्यायचा नाही. अशा तऱ्हेने आयात निर्यात धोरण करून शेतकऱ्याचे भाव नेहमी खाली पाडण्याचा प्रयत्न. क्वचित कधी वर गेले तर लगेच ताबडतोब हस्तक्षेप करून, आयात करून किंवा बंधनं घालून शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव पाडले जायचे. म्हणून शेती क्षेत्र उद्ध्वस्त होत आहे. हे प्रमुख कारण. व्यसनाधीनतेमुळे नाही, अज्ञानामुळे नाही, आळशी म्हणून नाही, लग्नात खर्च करतो शेतकरी म्हणून नव्हे, लग्नात कोण खर्च करत नाही, त्यांनी करू नाही वाटलं.
पण त्यामुळे तो गरीब नाही आहे. मुळात त्याच्याकडे त्याच्या उत्पादनाचं उत्पन्न येत नाही. उत्पादन करतो 33 कोटी टन, पण त्याला त्याचं उत्पन्न मिळत नाही, म्हणजे कमाई मिळत नाही. म्हणून शेती क्षेत्र त्रस्त, ग्रस्त आणि उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि म्हणून सर्वजण शेती क्षेत्र सोडू इच्छितात. या कृषीप्रधान देशाची अशी स्थिती आहे की या देशाचं जे मुख्य आर्थिक साधन आहे ते कृषी क्षेत्र सर्वजण सोडून जाऊ इच्छितात. या दुर्दशेपायी ही कारणं आहेत. आणि ही गावाची जी शेतकऱ्याची जी लूट होते आहे ही अगदी सुन्न करणारी आहे. दीडपट भाव मिळत नाहीत म्हणजे काय खास होतो, नसेल मिळत. आम्हाला एखाद्या वेळी कधी कधी पगार नाही मिळत पूर्ण, कुठे काही कटौती होते वगैरे वगैरे. तसं नाही आहे. दीडपट भाव मिळत नाही उत्पादन खर्चावर म्हणजे काय, याचा अर्थ असा, एका एकराला जर समजा 5 क्विंटल धान किंवा सोयाबीन किंवा तुरी किंवा कापूस पिकत असेल तर त्याचा भाव क्विंटलला 2000 रुपये शेतकरी उलट देशाला देतोय स्वस्तात माल देऊन. क्विंटलला म्हणजे 100 किलोला 2000 रुपये. 5 क्विंटल जर एकरी उत्पादन झालं, किमान सरसकट एवढं उत्पादन होऊ शकतं. जर 5 क्विंटल उत्पन्न केलं तर 10,000 रुपये. म्हणजे शेतकी क्षेत्र दर एकराला 10,000 रुपये हे देशाला फुकटचे घाऊ घालत आहे, पदरचे देऊन. म्हणजे किती झाले, 5 एकर जर शेती असेल तर 50,000 रुपये दर वर्षाला प्रत्येक कुटुंब सरासरी हे नुकसान सहन करून स्वतःच अंग मास ओरबाडून देऊन देशाला पोचत आहे. आणि एका कुटुंबाचे वर्षाला 50,000 रुपये. कल्पना करून बघा, तर एका गावाचे किती झाले. 1000 जर एकर शेती असेल, अंदाजे असते सरासरी 1000 एकर असते. 1000 शेती असेल तर एका गावचे 5 कोटी रुपये, 1 कोटी रुपये. एका गावचे 1 कोटी रुपये दर वर्षाला नुसते शेतमालाच्या या धोरणामुळे लुटून दिले जात आहे. 50 कोटी तर जे कोट्यावधी रुपये लुटले जात आहेत. याचा हिशोब केला कधी कोणी, मांडला सरकारने कधी दिला? असं 75 वर्षे लूट केलेली आहे. म्हणून शेती क्षेत्र उद्ध्वस्त आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि म्हणून काय होतं की देश तर आर्थिक प्रगतीची एक शिखर गाठत चाललेला आहे असं नेहमी बोललं जातं. तर एका शेतकऱ्याकडे एक म्हैस होती, तर म्हशीला फक्त हिरवाच चारा खायला आवडे, दुसरं चारा ती काही खात नसे. आता हिरवा चारा वर्षभर कुठून आणणार? त्यामुळे मग हिवाळा झाला, उन्हाळा झाला की कोरडं टाकायला लागायचं. शेतकरी हिरवं देऊ शकत नाही, म्हैस कोरडं काही खात नाही. मग तो शेतकरी पण बँकेत काम करत होता, चलाक होता. त्या शेतकरीने काय केलं, एक मोठा चष्मा बनवला हिरव्या रंगाचा आणि म्हशीच्या डोळ्यावर लावला. आता म्हैस खायला जावं तर दिसतं हिरवं, पण प्रत्यक्ष गावं तर लागतं कोरडं. असं झालेलं देशाच्या अर्थचक्राचं. शेती क्षेत्राने इतर सर्वांचं बघावं तर सर्वत्र हिरवळ आहे. इतर क्षेत्रांची 8वं पे कमिशन येणार आहे. आता सर्व भरभराट होते, सर्वांची मजली चढतायत, त्यांची डिपॉझिट वाढतायत, बचत त्यांची वाढते आहे, मालमत्ता वाढते आहे, अंगावर चांगले टवटवीत दिसतात. पण शेती की क्षेत्र मात्र ह्या तऱ्हेने खायला जावं तर कोरडं लागतं. त्याचं कारण हे आहे, हा हिरवा चष्मा, हे धोरण. शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं आणि समाजाचं धोरण आहे. त्यामुळे शेतकरी मरतोय. हा जो जुलूम होतोय समाजाकडून, शासनाकडून, सरकारकडून, त्याला मुख्य सरकार जबाबदार आहे. पण थोड्या प्रमाणात उपभोक्ताही जबाबदार आहे, ग्राहकही जबाबदार आहे. बाजारात गेला की 1 रुपयासाठी 5 रुपयासाठी घासाघीस करतो प्रत्येक जण. आपण बहुतेक जण करतात. दुकानात नाही करत घासाघीस, रेल्वे तिकीट घेताना नाही घासाघीस करत, पटवाऱ्याला 100 रुपयाची नोट देताना, 500 रुपयाची नोट देताना घासाघीस करता येत नाही, काम करून घ्यायचं असतं. पण शेतमाल
जो निघाला भाजीपाला घेताना, धान्य विकत घेताना, हे सर्व करताना आपण घासाघीस करून उपभोक्ता ग्राहक म्हणून सुद्धा त्यामध्ये सामील आहोत. शेतमाल स्वस्तात स्वस्त मिळावा, पडेल किमतीला मिळावा अशी आपली अपेक्षा असते. आणि त्यामुळे शेती क्षेत्र पायदळी तोडवलं जात आहे. आणि मग सरकार काय करतं? भाव तर द्यायचा नाही, मिळू द्यायचा नाही. बाजार काय करतं? व्यापारी काय करतात? भाव मिळू द्यायचा नाही, पण मग खैरात करायची. मग कधी सन्मान निधी, कधी आणखी काय लाडकी बहीण, कधी काय विमा, पीएम विमा, आणि तुम्हाला आणखी अनेक गोष्टी माहीत असतील. मी यादी नाही, जवळपास 30 योजना आहे शेतकऱ्यांच्या नावाने. त्या अर्ध्या योजनांमध्ये पीएमचं नाव आहे. पीएम 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 पीएम. आणि त्या योजनांच्या द्वारे आधीची सरकार आणि आताची सरकार मोकाटपणे शेतकऱ्यांना काय देतात? भिकेचे तुकडे फेकतात. त्यांचे 50,000 रुपये लुटून न्यायचे दर वर्षाला आणि त्यांना 2-5 हजार रुपयाची भीक द्यायची. ते असं झालं की हातामध्ये भिकेचा वाडगा घेऊन आपल्याच मारेकऱ्यांच्या दारासमोर खाली मान घालून तिष्ठत राहायचं. असं या शेती क्षेत्राची स्थिती आपल्या समाजाने, सरकारने करून ठेवलेली आहे. असं हे जे ग्रस्त त्रस्त उद्ध्वस्त शेती क्षेत्र आहे, याला जर बळकट करायचं असेल, उभारी द्यायची असेल, तर काय करायला पाहिजे? काय करण्यासारखं आहे? काय उपाययोजना करण्यासारखी आहे? कशी सोडवणूक होऊ शकेल? याचाही थोडा विचार तपशिलात करण्यापेक्षा थोड्या त्याच्या दशा तर अशी आहे, अवदशा, दुर्दशा आहे. ती दिशा काय असावी याचा थोडा विचार करू आपण. सर्वात पहिलं, शेतकऱ्याच्या उत्पादनाला रास्त भाव मिळू शकेल हे बघितलं पाहिजे. कसं मिळेल? कोण देईल? हे पुढची सर्व गणितं मांडावी समाजाने, सरकारने, अर्थतज्ञांनी, विद्यापीठांनी, समाजसेवकांनी, सर्वांनी करावं. पण शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चाप्रमाणे रास्त भाव मिळाला पाहिजे. आणि रास्त म्हणजे C2 म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट प्लस 50% जगण्याकरता एवढं त्याच्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे. उत्पादन वाढलं पाहिजे, पण उत्पन्नही वाढलं पाहिजे, योग्य भाव मिळाला पाहिजे. अशी धोरणं बनायला हवी. ही धोरणं बाजारात आणि सरकार आयात निर्यातीमध्ये पालन पाळेल असं सरकारवर दबाव प्रभाव पाहिजे. तो शेतकऱ्यांच्या चळवळीमधून आणि खरं तर ग्राहकांच्या चळवळीमधून यायला पाहिजे. कारण असं बघा, या ग्राहकालाच 365 दिवस ताटामध्ये सर्व खायचं आहे. आणि हे जर विषारी असलं, हे जर सडकं कुसकं असलं, यामध्ये जर पोषण कमी असलं, असं जर सर्व असेल तर सर्व ग्राहकांचं फार नुकसान होईल. आपलं जे डॉक्टरी बिल आहे ते सरकारने जरी सबसिडी दिली किंवा नाही दिली, सर्चने सबसिडी दिली किंवा नाही दिली, तर ते बिल वर 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 एवढं जात जाईल की विषारी अन्न खाऊन खाऊन आपल्या समाजाच्या शरीराचे अतिशय दुर्दशा होऊन जाईल. त्यामुळे ग्राहकांचं, उपभोक्त्यांचं सुद्धा हित यामध्ये आहे की शेतमालाला योग्य भाव मिळेल असं धोरण देशामध्ये चालायला हवं. आणि मी उपभोक्त्यांचा विशेष उल्लेख केला, कारण ज्याला जोडा घालायचा आहे त्याला तो चावतो, त्याला कळतं जोडा कसा चावतो ते. त्यामुळे उपभोक्त्यांना आणि ग्राहकांना माहीत हवं, जाण हवी की त्यांना जे खावं लागत आहे ते कुठून येतं, ते कसं जास्तीत जास्त चांगलं येईल आणि तसा ते शेती क्षेत्र टिकून राहील असं बळकट असलं पाहिजे. म्हणजे असं की फॅमिली डॉक्टर ठरवता ना आपण, तुम्ही सर्व शेती न करणारे फॅमिली डॉक्टर ठरवतात, तसं फॅमिली फार्मर ठरवता का? ठरवायला पाहिजे ना. कुठून येतं तुमच्या खाण्याचं सर्व, असा फॅमिली फार्मर सुद्धा ठरावा. इतके सुजाण आपले ग्राहक बनायला पाहिजेत. तर हे झालं फार महत्वाचं काम, नंबर 1चं काम. पण त्याच्या जोडीला ही कामं शेताच्या बांधाच्या बाहेर व्हायची आहेत. पण शेताच्या बांधाच्या आतमध्ये सुद्धा
काही कामं शेतकऱ्यांनी करायची आहेत ते करतील, जर तशी त्यांना उत्तेजक प्रोत्साहन देणारी धोरण असली तर, आणि शेतकरी तसे सुजाण असले तर, तसे ग्राहक सुजाण आणि शेतकऱ्यावर शेती करण्यावर प्रभाव टाकू शकणारे असले तर, काय बांधाच्या आतमध्ये काय करावं लागेल? बांधाच्या आतमध्ये जास्त जास्त आरोग्यदायी उत्पादन मिळेल अशी शेती करायला हवी. शेती अशी करायला हवी की शेती करणाऱ्याच्या कुटुंबामध्ये पुरेसं चांगलं, पुरेसं आणि ब्रॉड फूड बास्केट असेल, चौरस आहार असेल, असं त्यांच्या घरात खाद्यान्न त्यांना वर्षभर मिळू शकावं आणि ते ग्राहकाला देऊ शकावे. विषमुक्त, ताजं अशा तऱ्हेचं खाद्यान्न त्यांनी देऊ शकावं असं ग्राहकांनी, उत्पादकांनी बघावं. त्याकरता पुरेसे योग्य भाव द्यावेत. आपल्या मनात असू द्यावे असं बाजारातून धान्य घेताना, भाजीपाला, फळं घेताना थोडं शेतकऱ्याला कसा याचा वाटा जास्त जाऊ शकेल. व्यापाऱ्याला तर काही जावा, शेतकऱ्याला कसा जास्त जाईल. म्हणून मी म्हटलं फॅमिली डॉक्टर सारखा फॅमिली फार्मर असं सर्व करता येईल का? हे ग्राहकाच्या, उपभोक्त्याच्या, आपल्या सर्वांच्या अतिशय हिताचं आहे. हे व्हावं, असा माल शेतकऱ्यांनी पैदा करावा हे आपण पाहावं, याची आपल्याला जाण असावी. याकरता आपण मतदाता म्हणून सरकारवर दबाव टाकावा. सरकारने अशी धोरणं बनवावी असा मतदात्यांनी दबाव आणावा. शेतकऱ्यांनी आणि मतदातांनी सर्वांनी मिळून असं सरकार निवडून द्यावं की ते दिल्लीच्या बाहेर 700च्या वर शेतकरी शहीद झालेत इथपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज ऐकायचा नाही, दुर्लक्ष करायचं, अशा तऱ्हेचं सरकार नको. संवेदनशील सरकार हवं. असं आपण अशा सरकारला मत द्यावं. आपण असं नियोजन सरकारच्या द्वारे आणि बाजाराच्या द्वारे व्हावं असं बघावं की ज्यामध्ये 3 लाख नव्हे, 4 लाख नव्हे, आकडा खरोखर जो रिपोर्ट झालेला नाही तो आहे 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि जगामध्ये तर अनेक देश आहेत 7 लाख एवढी लोकसंख्या असलेले. आपल्या देशामध्ये 7 लाख शेतकरी आत्महत्या करतात गेल्या 25 वर्षांमध्ये, आणि तरी देशामध्ये आणीबाणी लागत नाही. 700 शेतकरी सैनिक जेव्हा ते उत्तरेमध्ये सीमेवर मेले होते तर त्यावेळी सारा देशाचं हृदय उचंबळून आलं होतं. इथे 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. देश तसाच चालू आहे, राजकारण तसंच चालू आहे. मत दिलं जाते तशाच राज्यकर्त्यांना, राज्यकर्ते तसेच वागत आहेत. अगदी उपवास करून करून मरणाच्या टोकाला जेव्हा आले, आज मरतील कदाचित अशी स्थिती आली, त्या दिवशी मग काही प्रतिनिधींना पाठवून त्यांच्याशी बोलणं सुरू केलं, शेतकरी प्रतिनिधींशी. 11 महिने आता या वर्षाला नव्याने शेतकऱ्यांचा सत्याग्रह चालू होता दिल्लीच्या बॉर्डरवर बाहेर. तिकडे कुत्रं मेलं किंवा मांजर मेली तर इथून तार जाते, शोक संदेश जातो परदेशामध्ये या सरकारचा. आणि इथे एवढे शेकडोनी लाखोनी शेतकरी मरतायत तर काय आमच्या म्हणण्यामुळे मेले का? आम्ही यांना सांगितलं होतं का सत्याग्रह करायला? आम्ही यांना म्हटलं होतं का की इथे धरणं द्या? ते मेले आपल्या गतीने मेलेत. असं सरकार नको. आणि ज्यावेळी शेतकऱ्याला आणि उपभोक्त्याला आपलं मत, कधी कधी विरोधी मत नोंदवायचं असेल, कधी आंदोलन करायचं असेल, चळवळ करायची असेल, तर हे करण्याचं राजकीय स्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य ज्या देशामध्ये अबाधित राहू शकेल असं सरकार, असे राज्यकर्ते निवडून द्यावेत, असे पक्ष निवडून द्यावेत जे शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकू शकतील, तशी धोरणं बनवतील. असे संवेदनशील सरकार असावीत. ती कोणत्या पक्षाची हा प्रश्न गौण आहे. आजपर्यंत त्याच्या सर्व पक्षांनी शेतकरी विरोधी धोरणच कमी जास्त प्रमाणात चालवली. आजपर्यंतच्या सर्व सरकारांचं धोरण शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण होतं. म्हणजे सर्वच असे होते, काही जास्त वाईट होते, काही कमी वाईट होते. आपण मतदात्यांनी असं सरकार निवडून द्यावं. हे सर्व बघून कोण बघणार? हे सर्व आपण बघायचं आहे. कारण आपल्या ताटात येणाऱ्यांना आपण खात असतो. आणि विशेषतः महिला आणि बालक यांना तर फारच जास्त याची गरज आहे बघण्याची. सर्चच्या सोबत काम करता तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, या देशामध्ये 50% जास्त महिला या कुपोषित आहेत. त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी अतिशय दुर्दशेला गेलेली आहे.
50% जास्त बालकं 5 वर्षाखालची, त्यांची नीट वाढच होत नाही, मेंदूची वाढ होत नाही आणि शरीराची वाढ होत नाही. ते सर्व कुपोषित आहेत. ज्या देशामध्ये 50% बालकं आणि 50% बाया ह्या कुपोषित असतील, त्या देशामध्ये सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा कोणता असायला पाहिजे? शेती आणि आरोग्य. आरोग्य शेतीवर अवलंबून आहे, शेतीमुळे आरोग्य प्रभावित होतं, म्हणून हे सोबत चालले पाहिजे. असं आपल्याला काम करायला पाहिजे. आता आम्ही काही वर्षांपूर्वी आता नुकतंच हरियाणामध्ये एका संमेलनाला गेलो होतो शेतकऱ्यांच्या. त्या संमेलनामध्ये हरियाणाचे आणि पंजाबचे त्यावेळेचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, एकाच्या द्वारे उद्घाटन, एकाच्या द्वारे प्रमुख उद्बोधन असं भाषण चालू होतं. शेकडो हजारो शेतकरी जमले होते देशभरचे. मी पण होतो, आमचे शेतकरी पण गेले होते. ते उद्घाटन भाषणामध्ये ते प्रमुख म्हणजे एक तर मुख्यमंत्री किंवा शेती मंत्री ते म्हणाले, तुम्हाला माहित आहे का, या भारतामध्ये हरित क्रांती घडवून धान्याचं कोठार, गव्हाचं कोठार आणि तांदळाचं कोठार आमच्या प्रांतांमध्ये पिकवलं जातं. गहू आणि तांदूळ हरियाणा आणि पंजाबमध्ये, हे सर्व तुम्हाला माहित आहे. आपला गहू आणि तांदूळ बऱ्याच वेळा हरियाणा आणि पंजाब मधलाच असतो. पण ऐकून घ्या, आम्ही स्वतः आणि या राज्यामध्ये आमच्यामधले बहुतेक सुजाण लोक हरियाणा आणि पंजाबचा गहू आणि तांदूळ खात नाहीत. कारण त्यांना माहित आहे इतकं विष शेतीमध्ये आम्हाला टाकावं लागतं, कसं बसं जगावं आणि उत्पादन मिळावं म्हणून. कारण भावच असे कमी मिळतात, इतकं आम्ही विष टाकतो. त्यामुळे आम्हाला माहित आहे की हे अतिशय विषारी आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही मध्य प्रदेश मधल्या किंवा महाराष्ट्र मधल्या दूरवरच्या आदिवासी भागांमधलं किंवा अर्धविकसित भागांमधले गहू आणि तांदूळ विकत बोलावून तिथले गहू आणि तांदूळ खातो. आमच्या हरियाणा पंजाब मधले खात नाही आम्ही. हे त्या हजारोंच्या शेतकरी संमेलनामध्ये मुख्यमंत्री की अन्न देशात त्या प्रांताचे कृषी मंत्री बोलत आहेत जाहीरपणे. ते जाहीर बोलले, माझ्या कानाने मी ऐकलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं, इतकंच नव्हे वर्तमानपत्रांमध्ये आलं. अरे उपभोक्ता बाबा, उपभोक्ता राजा कधी सावध होणार रे? ताटामध्ये काय येत आहे, काय पितो, काय खातो, कुठलं दूध येत आहे, त्या गाईला काय खाऊ घातलं होतं, काय इंजेक्शन दिली होती. कारण शेतकऱ्याला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने शेती आणि गाय पाळू म्हटलं तर त्याला स्वतः मरावं लागेल किंवा स्वतः शेती आणि गाय मरू द्यावी लागेल. होऊच शकत नाही, जगू शकत नाही. तर हे कोण पाहणार? हे आपण सर्व तुम्ही आम्ही पाहिलं पाहिजे. या देशाला आता वरून ऊन पडत आहे म्हणून आपण तंबू लावला. या देशामध्ये दररोज दर चौरस फुटाला, चौरस फूट म्हणजे एवढा, एक हातापेक्षाही कमी, दर चौरस फुटाला दररोज 1200 किलो कॅलरी इतकी सौर ऊर्जा मिळत असते. प्रत्येक चौरस फुटाला. वर्षातले बहुतेक दिवस तिथं पीक असो की नसो एवढी सौर ऊर्जा मिळते. या सौर ऊर्जेतून अमाप समृद्धी निर्माण होऊ शकते. याचा फक्त 1% वनस्पती वापरतात आणि सौर पॅनल वगैरेचा इतका ढोल बजावला जातो. ते 1% किंवा 2% वापरतात. ती सौर ऊर्जा वापरून आपल्याकरता अनेक तऱ्हेचं उत्पादन शेतीमधून आणि जंगलांमधून येतं, पडजमिनीमधून येतं, उत्पादन येतं. इतकी अमाप समृद्धीचा स्रोत आपल्या देशाला लाभलेला, वरदान लाभलेला आहे. पण हे इतकं वरदान लाभून दिव्यत्वाचं काम करणारं हे शेती क्षेत्र, फोटोलिसिस करून आपल्याला तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ देणारे शेती क्षेत्र, हे अगदी रडकुंडीस आलेलं आहे, मेटाकुटीस आलेलं आहे, घायकुटीला आलेला इतकंच नव्हे, मरणासन्न झालेला आहे. 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापेक्षा अनेक जास्त कोट्यावधी शेतकरी जगायचे, मरायचे वाद राहिलेत म्हणून जगत आहेत. अशा तऱ्हेची बळकटीची शेती शेतकऱ्यांनी करणं बांधाच्या आत शक्य आहे का? तर मी सांगू इच्छित होतो की या तऱ्हेची शेती करण्याकरता जी पोषक बनेल, जी बहुविध असेल,
या तऱ्हेची शेतीचं काम माझा परिचय देताना सांगितलं गेलं चेतना विकास. त्या चेतना विकास संस्थेच्या एक कार्यकर्त्या निरंजना मारू इथे आलेल्या आहेत त्या माझ्यासोबत. त्यांच्या नेतृत्वामध्ये गेली 15-20 वर्ष चेतना विकासच्या शेतांवर आणि शेकडो शेतकऱ्यांच्या शेतांवर, त्यामध्ये अनेक महिला आहेत, महिला शेतकरी आहेत, मालक आहेत, त्या सर्वांच्या शेतावर हे घडत आलेलं आहे. ते कसं काय तर एक तर शेती ही संपूर्ण विषमुक्त करायची आणि अशी शेती शक्य आहे इतकंच नव्हे ती समृद्धपणे समोर जाते. नंबर 2, ही शेती बहुविध करावी म्हणजे 1, 2, 3, 4 पिकं न लावता त्या शेतीमध्ये किती पिकं लावतात त्या निरंजना? जवळपास 30 ते 45 पिकं एका शेतामध्ये असतात. तुमच्यापैकी काहींनी बघितलंय ते शेत, आणखी कदाचित काही बघतील. 30-45 पिकं एका शेतामध्ये. 2 आणि 3 पिकांची शेतीची पेरणी करताना 1.5 दिवस निघून जातो, पेरणीची वतर निघून जाते. 45 पिकं कशी लावणार? 1.5 दिवसाचंच होतं. त्याचं शास्त्र, त्याची कला, त्याचं गणित शेतकऱ्यांना सर्वांना करण्यासारखं आहे. त्याचं प्रात्यक्षिक आणि त्याचे प्रयोग ही 40-45 पिकं लावायची. त्याच्यातून आपल्या घरची सर्व प्रकारची आर्थिक तरतूद नव्हे, केवळ पैशांची नव्हे, संपूर्ण खाद्य तरतूद आणि स्वावलंबन शेतकऱ्याचं व्हावं. 1 हेक्टर केलं, 2.5 एकर केलं तर 80% होईल. 3.5 एकर केलं तर 100% होऊ शकेल. असं स्वावलंबी शेतकरी स्वतः होऊ शकेल. त्यामुळे बाजारावर अवलंबून राहणार नाही आणि भावावर केवळ अवलंबून राहणार नाही. आणि हा जो पीक समुदाय शेतामध्ये उभा राहतो, हा एका वाक्यात वर्णन करायचं अतिशय थोडक्यात, परस्पर पोषक मित्र पिकांचा सहचारी समुदाय, कन्सोर्शियम ऑफ कंपॅनियन क्रॉप्स. ह्या तऱ्हेची शेती 15 वर्षापासून होते आहे. बाहेरच्या निविष्ठा कमीत कमी किंवा अजिबात न आणून असं बळकट शेतकरी कुटुंब, त्याचे बळकट गाय बैल आणि बळकट जमीन असं तयार करणारी शेती होते. आणि ही शक्य आहे, हे करून दाखवलेलं आहे. शेकडो शेतकऱ्यांकडे, बायांकडे करून दाखवलेलं आहे. मी हा उल्लेख जर केला नसता तर आजचं पुष्प अर्धवट राहिलं असतं. ज्यांना अशी इच्छा असेल समजून घ्यायचं, करायचं, ते तर याच्यापासून फायदा घेऊ शकतात. पण तुम्ही सर्व जे प्रत्यक्ष जरी करणार नाही त्या सर्वांनी ध्यानी घ्यावं, जाण ठेवावी की हे करणं शक्य आहे. बांधाच्या आत आपण असं करूया आणि की बांधाच्या बाहेर हा लढा करू. अशा तऱ्हेने आपली 2 रथांवर चालणारी ही आघाडी आपण समृद्ध करायची आहे. आपल्याला समजून घेतलं पाहिजे, त्याची जाण आपल्याला हवी, त्याला दाम आपल्याला द्यायला पाहिजे, त्याला सन्मान द्यायला पाहिजे. जाण, दाम आणि सन्मान हे जर आपण दिलं तर, आणि ते द्यावं लागेल, अशी दिशा आपल्याला घ्यावी लागेल. आपल्या देशाला, आपल्या सर्व सुजाण नागरिकांना ही दिशा घ्यावी लागेल. ते शेतकरी केवळ स्वतःहून हे काम करतील असं त्यांच्यावर ढकलून ओझं टाकायचं बरोबर नाही. दररोज ताटामध्ये जेवण करणाऱ्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. ही जाण, हे दाम आणि हा सन्मान शेतकऱ्याला, तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हा, लक्ष द्या. या तिन्ही मिळाल्या पाहिजेत तर या देशाचं अर्थचक्र, या देशाचं अर्थशास्त्र हे जरा रुळावर लागेल. आणि हे या गणराज्य दिनी जर आपण जाणून घेतलं तर सार्थक होईल. या शहीद दिनाचं खरं स्मरण केलं प्रामाणिकपणे, असं घडेल आपण जर याप्रमाणे विचार करू शकलो. आणि ठाकूरदास बंग यांच्या स्मृतीला आपण खरोखर जर आळवलं, असं घडेल जर आपण या दिशेने कृती केली तर अशी जाण, असा विचार आणि अशी कृती आपल्या सर्वांच्या हातून घडण्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाची लागली पाहिजे, असं आव्हान करून माझे 2 शब्द मी सांगतो.